नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं अपडेट समोर येताना दिसतंय। ते अपडेट असं आहे की कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेची सुनावणी जी ती पूर्ण झाली आहे। सीबीआयकडून 14 दिवसांच्या रिमांडची मागणी जी ती करण्यात आली आहे। थोड्याच वेळात कोर्ट याबद्दलचा निर्णय देणार आहे। मनीषा मांढरेंच्या घरी सीबीआयचं पथक दाखल झालंय। मनीषा मांढरेंच्या घरी देखील छापेमारी जी आहे ती सुरू आहे। निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी त्याचबरोबर मनीषा वाघमारे आणि मांढरेंच्या घरी जे आहे म्हणजे यात बघा कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेची सुनावणी ही पूर्ण झाली आहे। सीबीआयकडून 14 दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे। थोड्याच वेळात कोर्ट याबद्दलचा निर्णय देईल। तर मनीषा मांढरेंच्या घरी सीबीआयचं पथक काही गोष्टींची तपासणी करण्याकरता दाखल झालंय। मनीषा मांढरेंच्या घरी छापेमारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात याबद्दलचं देखील अपडेट आपल्या समोर येईल। पण आता क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय की मनीषा मांढरेंच्या घरी छापेमारी जी आहे ती सीबीआयच्या पथकानं केली आहे। काही मटेरियल हाती लागतंय का, म्हणजे काही महत्त्वाचे पुरावे हाती लागतायत का, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। आता सीबीआयकडून 14 दिवसांच्या या ठिकाणी रिमांडची मागणी जी ती करण्यात आलेली आहे। सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात याबद्दलची माहिती जी आहे ती देऊ केलेली आहे। आता हे बघायचं की सीबीआयचे वकिलांनी जी मागणी केलेली आहे त्याबद्दल कोर्ट काय निर्णय देत आहे। 14 दिवसांच्या रिमांडची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती पुढे आली आहे, कोर्टामध्ये सीबीआयने दावा केलेला आहे की याचा मास्टर माइंड जो आहे या संपूर्ण नीटच्या लीक प्रकरणाचा हा कुलकर्णी होता। आणि सोबतच जर बघितलं तर या नीट प्रकरणामध्ये त्यांनी एक मोठा दावा देखील केलेला आहे। मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी यांनी लीक पेपर वाटण्याचा दावा केलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की मनीषा मांढरेच्या मार्फतच वाघमारे कुलकर्णीची भेट झाली आणि प्रल्हाद कुलकर्णी जो आहे त्यांनी तो डोमेनचा एक्सपर्ट होता आणि त्यांनी कुलकर्णीकडे जे प्रश्न होते ते बॉटनी आणि झुलॉजीच्या टीचर असलेल्या मनीषा मांढरे आणि त्यानंतर सोबतच जर वाघमारे जे आहेत मनीषा वाघमारे यांना पोहोचवलं आणि खास करून विद्यार्थ्यांना परीक्षा आधी प्रश्न दाखवण्याचा संशय देखील या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे। सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः हा संपूर्ण नीट पेपर लीकचे अनेक मोठे चेहरे यामध्ये समाविष्ट आहे। मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे, या नेटवर्कचा देखील तपास करायचा आहे असा दावा केलेला आहे। आणि वाघमारे धनंजयशी संपर्क असलेला दावा त्यांनी केलेला आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये जीही सीबीआयच्या वतीने दावे केले आहेत त्या संपूर्ण दावे त्याच्या वकिलाच्या मार्फत कोर्टात करण्यात आले। त्यावेळी आता थोड्याच वेळात होऊ शकतं की निश्चितपणे की या सीबीआय कोर्टाच्या वतीने रावजेवळी कोर्टाच्या वतीने एक मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।